अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। म्हणजे 200 रुपये बक्षिशी आहे त्याच्यावर। हो मला जर सापडला ना तर 200 रुपये मिळतील हो मला। आजपासून ही मूर्ती तुझी झाली। अहो पण अगं माझ्याकडनं दिवाळीची भेट समज, ही तुमची आहे। आजपासून हा तुझा देव। वंदे मातरम, वंदे मातरम। मी तुला फुलं आणि पाणी वाहते। हिंदुस्थानाला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल ना तर ब्रिटिशांना बाहेर काढले पाहिजे। राम 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 राम। त्याच्याशिवाय पर्याय नाही आपला, तर गुलाम होऊन जाऊ यांचे आपण। तुम्ही गेले नाहीत? गांधींच्या भाषण होता तासगावला? नाही। अहो एकदा ऐका ना। पण त्यांना हिंसा पटत नाही ना। पण जशास तसे राहावे असे माझे मत आहे। जेव्हा ब्रिटिशांना जर इथून घालवायचे असेल तर क्रांती ही व्हायलाच हवी, याबद्दल माझे दुमत नाही। त्यामुळे गांधीजींचे भाषण ऐकण्यात मला रस नाही। आई, अण्णा कुठे आहेत? आले नाहीत अजून, असतील सावडीकडे। अगं सुशीला, मी आलेच। हा अगं सुशीला ऐक माझं। सुशीला, कठीण आहे या मुलीचं खरंच। गांधीजी अहिंसेच्या मार्गावर चालतात। कळलं का तुम्हाला? त्याच्याशिवाय पर्याय नाही। चला या। राम राम। ये काय 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 ठमे, काय आज इथे काय करतेस? काय झाले शाळेत? अण्णा, आम्ही डोंबाऱ्याचा खेळ पाहत होतो आणि शाळेत जावयास उशीर झाला। तेव्हा चौघे एकत्र, हेही उशिरा। आम्ही येत असताना तिला रस्त्यात पडली, तिला लागले, तिला औषध लावून आणले, त्यात वेळ झाला। असं ते मला उशीर झाला कारण ते मी डोंबराचा खेळ बघत थांबलो होतो।
तर तू केलीयस. चल, गिरीधर रावांकडे याची कबुली द्यायला हवी. चल. अण्णा एकदा शिक्षा मिळाली की यापुढे ती चूक तू पुन्हा करणार नाहीस. अण्णा चल. अगो बाई, या बसा ना, बसा. अहो, ऐकलत का कोण आलंय ते? काय ग सुशीले, कशी आहेस? आले तुम्ही? अगो बाई, तुम्ही ऐकलत की नाही आमच्या घरी काय चमत्कार झाला ते? माहित आहे सगळ्यांना. तुम्ही चहाचं बघा. चला या. नमस्कार विनायकराव. नमस्कार. काय म्हणता? शिले, जा ड्रायव्हर सोबत बाहेर खेळ जा. तू पण गोंधळ घातलास का? आता माझं काही खरं नाही. शाळेत गुरुजी म्हणून मारणार आणि घरी अण्णा बनून मारणार. चांगलं चापकानं फोडून काढतो एकेकाला. अरे अरे अरे, खोट, दादांत खोटं बोलतात ही मुलं. आणि मी फसतो. मी गिरीधरराव, तुम्ही गुरुजी आहात. अहो, मुलांना जगण्याची योग्य दिशा दाखवता ना तुम्ही. मग मुलांना असं खोटं बोलायला शिकवणार तुम्ही? अजिबात नाही. बघा मी उद्या काय करतो. उद्या काय? हो, आजच शिकवलंय तुम्ही त्यांना. मी खोटं बोलायला शिकवलं? हो, तुम्ही. जेव्हा रायबाने खोटं सांगितलं तेव्हा तुम्ही मुलांना सोडलं, आणि बाळूने खरं सांगितलं की तो खेळ बघत होता तेव्हा तुम्ही त्याला शिक्षा दिली. काय शिकतील मुलं? की खोटं बोलण्याने शिक्षा होत नाही, तर खरं बोलण्याने होत. हे शिकतील ना. अहो, माझ्या मते खरं तर तुम्ही बाळूचं कौतुक करायला हवं. मुलांना खरं बोलायचं महत्व समजून सांगायला हवं. शिस्त लावण्याची गरज नसते, जाणीव होणं महत्वाचं. जाणीव झाली की मुलं आपोआपच शिस्तीत वागू लागतात. विनायकराव, तुम्ही समजताय इतकी सरळ नाहीत ही मुलं. अहो, वळण जर योग्य लावायचं असेल तर सरळ राहून कसं काय चालेल? वळण हे वळण असते. खरं सांगू का, मुलांना 5-10 मिनिटे यायला शाळेत उशीर झाला, पण तो जो खेळ पाहत होती त्यातूनही मुलं काहीतरी शिकलीस ना. विचारा हवं त्यांना. थांबा, बोलवतो मुलांना. रायबा, सुशीला, या आत या. काय रे मुलांनो, खेळात काय होतं?
इथेही लक्ष नसेल तुमचं. ही काय शिकतायत? पाहिलं पाहिलं. थांबा थांबा. रायबा, ही दोरीवरून चालणारी मुलगी काय करत होती पाहिलंच ना? हो तर बाप रे अण्णा, किती कठीण आहे ते. शाळेत जाऊन शिकण्यापेक्षाही कठीण. मग काय, एका दोरीवर चालायचं, तोल गेलं की झालं. नाहीतर काय, शिवाय कुठं कुठं पाहायचं नाही. एक आपली काठी घ्यायची आणि चालायचं. बाप रे, एवढं अवघड काम तरी करते ना ती. कशी करत असेल रे? मला माहितीये. मी सांगते. तिला खायला मिळत असेल. नाही नाही, अण्णा विचारतायत की तिला जमतं कसं. तिचं लक्ष ना अण्णा कोणाकडे नव्हतं. ती फक्त आपला एक एक पाय जपून टाकत होती. एक पाय जमला की दुसरा. आयुष्य ही असंच असतं. आपलं प्रत्येक पाऊल योग्य टाकलं की जमलाच समजायचा खेळ. कळलं का? अहो गिरधरराव, आता माफ करा मुलांना. आता विनायकराव म्हणतायत म्हणून माफ करतो, पण याद राखा, या पुढं खोटं बोलू नका, नाहीतर चहा घ्या. आजचा विषय आहे भूगोल. पाहिलं, विषय भूगोल. भूगोल असल्यामुळे या विषयाला तेच नाव पडलं आहे, भूगोल. पण हे इंग्रज पृथ्वी गोल असते शोध आम्ही लावला, म्हणजे त्यांनी लावला असं म्हणतात. असो, आपण काय गुलाम. त्यांनी खोटे बोलावे आणि आम्ही ते निमूटपणे ऐकून घ्यावे. चाडच राहिली नाही, दुसरं काय. दासो, आजचा आपला विषय आहे भूगोल. आता भूगोल म्हणजे पृथ्वी. पृथ्वी गोल असते आणि ह्या पृथ्वीवर 70% पाणी आणि 30% जमीन असते. कळलं का? सांगा बघूया, काय असतं पृथ्वीवर? सांगा सांगा. ए बाळू, तू सांग रे. बाळू, जरा उभा राहा. बाळू, काल तूच खरे बोललास. अरे शिंचानो, मूर्खांनो, टाळ्या वाजवा. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. सुशीला, हे सगळं तुझ्या अण्णांमुळे घडलेत. जर तोंड केला काय म्हणालास?
का म्हणलास माझ्या अण्णांना? नाही रे, नाही नाही. काय रे बाळू, तू सांग. नाहीतरी हरिश्चंद्र आहेस ना? हो, हा तुझ्या वडिलांना आपल्या गुरुजींना टोनका म्हणाला. काय रे? सर बोला सर. झालं समाधान. हो, मला असे खूप मारायचे होते. जेव्हापासून मी मार खाल्लाय तुला कोणी मारलंय? टोनक्याने. खूप मारले का? हो, खरे बोलून बाळूला मिळाल्या टाळ्या. सुशिलाचे झाले कौतुक. मी एकटाच पडलो मार खात. तरी नशीब आईमध्ये पडले, नाहीतर आज आजारीच पडलो असतो. चला चला घरी चला. चला. इतके मारले की माझ्याच्याने बघवे ना हो. अहो पण हे आले होते ना समजवायला. हो तर सुशिलेच्या वडिलांनी यांना समजावले हो, समजावले खरे, पण हे सगळे घडले कोणामुळे ते विचारा ना. त्या बाळूमुळे घडले हो. हो का? नाहीतर काय. आता पोरे डोंबराचा खेळ बघावयास थांबले. शाळेत जायला अशाने उशीर झाला. आता सगळ्यांनी ठरवले काही बाई सांगावयाचे. आणि तो मेला बाळू खरे बोलला ना, मग काय होणार. तिकडच्या स्वारीचा राग काय म्हणावा बाई. सुशीला देखील खरं बोलली का? हो ना, बिचारी सुशीला. तिला हो काय कळते, लहान तर आहे. बाळू बोलला म्हणून ती बोलली, तिचा काय दोष. घाबरून तिने सगळे खरे सांगितले हो तुमच्या यजमानांना, आणि ते ह्यांना कळले. झाल खोटे अजिबात खपत नाही हो यांना. सत्याशिवाय आमच्या घरात पान हलत नाही. म्हणून तर चमत्कार झाला ना आमच्या घरात. हो हो, ईश्वर, किती नको नको सांगितलं तरी माझ्यामुळे चमत्कार झाला. म्हणून यंदा दिवाळीला ह्यांनी मला तोडे घेऊन दिले हो. अगो बाई, असे तोंडातून निघून जाते बघा. तोडे घेतले का? वा वा, छान. हो हो, पण मला बाई आमच्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवणं आवडत नाही हो. तुम्हाला तर ठाऊकच आहे. पैठणी घ्या म्हणून आग्रह चाललाय हो. पण म्हटलं रायबाच्या लग्नालाच घेईन, असे राहिलेच किती दिवस. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. पैठणी घ्या म्हणून आग्रह चाललाय हो. पण म्हटलं रायबाच्या लग्नालाच घेईन, असे राहिलेच किती दिवस. ठरलं का रायबाचं लग्न? छे हो, नाही जमलं. योग्य स्थळ तर मिळाव्यास नको का. खरं बोललात. आम्ही देखील सुशिलेसाठी शोधतोय. योग्य स्थळ मिळालं की करायचं. तुम्हाला ठाऊक आहे ना, त्या भातपांडेच्या शारदाचंही आहे हो शुभमंगल पुढच्याच आठवड्यात. आपल्या सुशिलेच्याच वयाची ना ती. हो,
पण हल्ली ना बालविवाहाला विरोध होतोय. शिवाय काहीतरी कायदा करणार आहेत म्हणे. म्हणजे असं हे म्हणत होते. कायदा लग्नासाठी? कलियुगच आले म्हणायचे. हे तर म्हणत होते कायदा होतोय तर चांगलंच आहे म्हणे. म्हणजे सुशिलेचा विवाह करण्याचा बेत नाही वाटते ह्यांचा. कायदा होण्याआधी विवाह झाला असता तर बरे, पण ह्यांना कोण समजवणार. रायबा, शिक्षा मिळाली हे चांगलंच आहे. एकदा शिक्षा मिळाली की आपण पुन्हा तीच चूक करत नाही. अहो, योग्य म्हणजे काय? परंपरेने जे नेमून दिले आहे ते करावे म्हणजे योग्य. परंपरा ह्या काळानुसार बदलायला हवी. पण 2 वेळेचे अन्न देखील देत नाहीत. म्हटलं सहन करायला हवं. विधवा ना मी.
अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो गमले हे तिला तिनं मानसाला पूजले हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव 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 काल तूच खरे बोललास. पण हल्ली ना बालविवाहाला विरोध होतोय. शिवाय काहीतरी कायदा करणार आहेत म्हणे. म्हणजे असं हे म्हणत होते. कायदा लग्नासाठी कलियुग चाले म्हणायचे. हे तर म्हणत होते कायदा होतोय तर चांगलंच आहे म्हणे. म्हणजे सुशीलेचा विवाह करण्याचा बेत नाही वाटते ह्यांचा. कायदा होण्याआधी विवाह झाला असता तर बरे, पण ह्यांना कोण समजवणार. आमचे हे सुद्धा आले वाटते. माझा हात खूप दुखतोय. चला आपण इथे बसूया. चला. बघ बघ किती लागले. अजून दुखतंय. काय करतोय. अरे बाबा रायबाचं औषध आहे लाव. थांबा रे रायबा, शिक्षा मिळाली हे चांगलंच आहे. एकदा शिक्षा मिळाली की आपण पुन्हा ती चूक करत नाही. असा मग तिघांनाही काय नाही. मला एकट्याला शिक्षा होते आणि त्या सुशिलेमुळे. तू इतरांवर आरोप का लावतोयस. तू खोटं बोलायला सुरुवात केलीस आणि तुला शिक्षा मिळाली. हे मान्य का नाही करत. तू का बाजू घेतो सुशिलेची. बघा तेव्हा तू का वकील पत्र घेतलेस का. मी खरंच तेच बोल. मग मला आता तुमच्यासारखे मित्र नको. मला शिक्षा होते आणि तुम्ही आरामात राहतात काय. काही झालं तरी आपल्याला कायद्यानुसारच चालावं लागणार. पण ते कधी होणार आहे माहित नाही. हे बरोबर आहे. पण तशा गोष्टी झाल्याच पाहिजे हो. त्या नाही झाल्या तर मग आपलं कायदा कधी होणार माहित नाही, पण आपण योग्य ते करा. अहो योग्य म्हणजे काय. परंपरेने जे नेमून दिले आहे ते करावे म्हणजे योग्य. अहो परंपरा या काळानुसार बदलायला हवी. पूर्वी आपण चालत जायचो, आता सायकली आल्या. मग आता सायकली आल्या म्हणून चालत जाणं सोडून द्यायचं का. विनायकराव, तुम्ही म्हणजे हाडाचे वकील हो. पाहिलं आपला मुद्दा उदाहरणासहित कसा स्पष्ट करायचा हे यांच्याकडूनच शिका. आम्हा शिक्षकांना नाही बुवा जमावायचे. मुद्दा पटवावा म्हणून नाही,
तर मला जे योग्य वाटतं ते मी बोलतो. पण सायकल चालविण्याचा आणि बालविवाहाचा संबंध तो काय? असू दे, तुम्हाला नाही समजायचे, तुम्ही आपले दिवे बनवा. हे पहा, स्त्री आणि पुरुष ही देवाघरची दोन मुलं आहेत. मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा हे योग्य आहे? लग्न हा दोघांच्या आयुष्याचा निर्णय आहे, तेव्हा तो दोघांच्या संमतीनेच व्हायला हवा. त्यासाठी निर्णय घेण्यायोग्य मोठे पण यायला हवे की नाही. म्हणूनच बालविवाह हा योग्य नव्हे. मी काही सुशीलेचं लग्न एवढ्या लवकर लावणार नाही. हे काय तिचं वय आहे लग्नाचं? आता तर तिचं शिक्षणाचं वय आहे. काहीतरीच तुमचं बोलणं. अहो सुशीला 9 वर्षांची झालीये, शिक्षण पुरे झाले हो आता. हो भाऊ, मुलीच्या जातीस काय करावे याचे शिक्षण? आम्ही कुठे शिकलो? आमचे काय बिघडले? अहो, ज्यांना उपजत ज्ञान नाही त्यांनी शिक्षण घेतले की त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, विचारात प्रगल्भता येते. आणि ज्यांचा काही शिक्षणाशी संबंध नाही त्यांना जगात काय चालू आहे, आजूबाजूला नेमकं काय घडतंय याची समज येते. तुम्ही म्हणता शिक्षणामुळे आमचं काही बिघडले, पण शिक्षण घेतलेल्या आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर बर का, शिवाय रमाबाई रानडे. हो, लग्नानंतरही त्यांच्या यजमानांनी शिक्षण दिलं, केवढं सामाजिक कार्य केलं, आयुष्य चंदनाचं झालं. हो विनायकराव, तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे हो, पण आता आपले शिक्षण तसे राहिले नाही. म्हणजे बघा, इंग्रजांना त्यांना आपण जे शिकायला हवं तसं शिक्षण दिलं जात. म्हणजे आपल्या भारतामध्ये गुलाम निर्माण करण्यासाठी ही पद्धती. अहो, आता योग जाऊन ते पीटी का काय ते शिकवणार आहेत म्हणे. अहो, आपलं शिक्षण कसं चौफेर होतं हो. आता कारकून निर्माण करण्यासाठी हे शिक्षण दिलं जात आहे. मुलींना तर त्याचा काडी मात्र उपयोग नाही. अहो, उपयोगासाठी शिक्षण घ्या असं कोण म्हणतंय? शिक्षण हे ज्ञानासाठी घ्यावं. एकदा काय ज्ञान प्राप्त झालं की जग मोकळं आहे की शिकायला. विनायकराव, तुमच्या वकिली मुद्द्यांपुढे कोण जिंकेल? आम्हा शिक्षकांचा निभाव लागणार नाही हो. अहो, पण वकील कितीही हुशारीने केस लढले ना तरी शेवटी कोर्ट म्हणेल ते शिरसावंद्य. काय लक्ष्मीबाई? अहो, श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन. हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुर्कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकटनावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे द्रुम वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर. विघ्न भीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र. 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता, मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचिले, झाले संपूर्ण स्तोत्र हे. श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले. ओम गंग गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. झालं गणपती स्तोत्र? चल आधी आत, मला स्वयंपाकात मदत कर. चल. आता नाही जमायचं, मला गृहपाठ आहे आई. काय ते मेलं सतत पाठीवर खरडायचं, ते का उपयोगी पडणार आहे तुला?
उद्या सासरी गेल्यावर घरात कामं करायची वेळ आली तर सासूला काय पाडे म्हणून दाखवणारच होय? ते काही नाही, आधी चल बघू. तुला काय आलं नाही ना तर सासू माझ्या नावाने शंख करली. तुला एवढंही शिकवलं नाही म्हणून बोल लागेल मला. तू सकाळी सकाळी का चिडलीस ग? काही नाही, हे लोक रायबाचं लग्न करून देतील. तुझे अण्णा. अगं बाई, असं? अहो, तुम्ही अशा अचानक? आणि मागल्या दाराने का आलात? काही निरोप सुद्धा धाडला नाही. अहो, चला आधी हात पाय धुवून घ्या, मग निवांत बोलूया. या सावकाश, सावकाश. चल. शिकतेस की काय? बरं करतेस हा. शिकायलाच हवं. ज्या शिकल्यात ना त्यांची आमच्यासारखी गत होत नाही. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव, सुशीलचा देव तू, सुशीलचा देव.
वर्ष काढली त्या घरात. नवरा गेल्यावरही रांधा वाडा, उष्टी काढा, मर केली, पण 2 वेळेचे अन्न देखील देत नाही. म्हटलं सहन करायला हवं, विधवा ना मी. पण काल चोरीचा आळ घेतला माझ्यावर. हाकते जाऊबाईंनी. आता बोल, कुठे जाऊ मी? म्हणून आले इथेच. शेवटी तुम्हीच ना माझ्या माहेरचे. मी म्हटलं त्यांना, माझा भाऊ मला अंतर द्यायचं नाही. म्हणजे काय? हे घ्या. सावकाश सावकाश. मी काय म्हणते वंच, तुम्ही आता एकदम निवांत व्हा. हा, स्नान वगैरे आटपून घ्या, तोवर हे येतीलच. मग आपण निवांत बोलू आणि अजिबात काळजी करू नका. तुझ्या संसारात यायचं नव्हतं ग मला, पण मी काय करू? अगं बाई, मगाशी गृहपाठ करत होतीस ना? शिकतेस की काय? बरं करतेस हा. शिकायलाच हवं. ज्या शिकल्यात ना त्यांची आमच्यासारखी गत होत नाही. ये माझी छकुली ये. काय ग, तुझा विश्वास नव्हता का तुझ्या या भावावर? पण एकदा लग्न झाले की नवऱ्याचं घर तेच बाईचं घर. एकदा माप ओलांडले की मेल्यानंतरच घराबाहेर पडायचे हे आपले संस्कार. चांगल्या संस्कारानेच माणूस संस्कारी बनतो, कळलं तुला? सुशीलचा देव तू, सुशीलचा देव, सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. दादा, तुझ्या संसारात यायचं नव्हतं रे मला. अगं आनंदी, अगं असं काय म्हणतेस?
हेच सुद्धा तुझंच घर आहे. आणि मला हे कळत नाही, इतके दिवस तू हे सहन का केलीस? या घरात तुला खायला प्यायला मिळत नाही, तू त्या घरात राहिलीसच का? काय ग, तुझा विश्वास नव्हता का तुझ्या या भावावर? तसं नाही रे दादा, पण एकदा लग्न झाले की नवऱ्याचं घर तेच बाईचं घर. एकदा माप ओलांडले की मेल्यानंतरच घराबाहेर पडायचे हे आपले संस्कार. घर सोडणं योग्य नाही हे मस्त मला. संस्कार हे माणसानेच केले आहेत. मग माणूस हा जर चुकू शकतो तर संस्कार सुद्धा चुकीचे असू शकतातच ना. हो अण्णा. काहीतरीच काय बोलायचं. अशाने काय संस्कार होतील तिच्यावर? तेच तर म्हणतायत अण्णा. माणूस चुकू शकतो तर संस्कार ही. बाई 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 बाई, गप्प राहा जरा. आणि हे बघ, चांगल्या संस्कारानेच माणूस संस्कारी बनतो, कळलं तुला? आणि काय ग सुशीले, हे सगळं शिकवतात तुझ्या शाळेत? अहो, शिक्षण हे ज्ञानासाठी असतं. संस्कार हे आपल्या आजूबाजूला जे घडतं त्यामुळेच आपल्यावर रुजत असतात. आता आपल्या आनंदीचंच घ्या ना. तिने जे अनुभवले त्याचे संस्कारच घडले ना सुशीलेच्या मनावर. मग माणूस हा जर चुकू शकतो तर संस्कार सुद्धा चुकीचे असू शकतातच ना. आलास बाळू? आणलंस? काका, एक शिपाई नेमका तिकडे आला होता मी हे घेताना. त्याला कळलंही नाही, मी त्याला चुकवून आलो.
अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो गमले हे तिला तिनं मानसाला पूजले हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव 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 तू सुशीलचा देव. तुम्ही अशा अचानक आणि मागल्या दाराने का आलात? काल चोरीचा आळ घेतला माझ्यावर हाकते जाऊबाईंनी. मगाशी गृहपाठ करत होतीस ना, शिकायलाच हवं. ज्या शिकल्यात ना त्यांची आमच्यासारखी गत होत नाही. माणूस शिकू शकतो तर संस्कार ही हे सगळं शिकवतात तुझ्या शाळेत? अहो शिक्षण हे ज्ञानासाठी असतं. संस्कार हे आपल्या आजूबाजूला जे घडतं त्यामुळेच आपल्यावर रुजत असतं. आता आपल्या आनंदीचंच घ्या ना, तिने जे अनुभवले त्याचे संस्कारच घडले ना सुशीलेच्या मनावर. त्यामुळे आपण जे वागतो तेच मुलं शिकत असतात हे ध्यानात ठेवा. अगं आनंदी, तुझं लक्ष कुठे आहे? हे बघ, जे काही झालं ते सगळं काही विसरून जा. पण तिकडचं कोणी आलं म्हणजे? आलंच तर बघू ना, चिंता करू नकोस तू त्याची. अगं आई, आई काय ग सुशीले, आता तुला काय झालं हसायला? अण्णांचं ताट बघ. अगं बाई, म्हटलं सहन करायला हवं, विधवा ना मी. सुशीले, अगं बाईचा देव एकच, तिचा नवरा.
आत्या, देवघरातून देव गेला तर देव्हाऱ्याची पूजा करतं का कोणी? नाही. बाईसाठी नवरा हाच देव, हो ना? तो जर सोडून गेला तर देव्हारा का पूजायचा? तुम्ही इथेच राहा हा. नवरा म्हणजे देव हे शिकवतात का शाळेत? नाही, रायबाची आई म्हणाली म्हणून कळले. रायबा? रायबा? अहो वंस रायबा गिरधरावांचा मुलगा फार श्रीमंत आहे. सुशिलेसोबतच शिकतो ना? हो का? वहिनी, तुमच्या मनात काहीतरी दिसतंय, काहीतरी खास. खरं सांगायचं तर वंस मला ना रायबा पसंत आहे हो सुशिलेसाठी. रायबा पसंत आहे हो सुशिलेसाठी. अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. हा काय सांगता? म्हणजे पाहायलाच हवा रायबाला. हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो. मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव. 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 पार्वती उठ. हा म्हण बघू आता बाळ चारचा पाढा म्हण. 4 एके 4. वा वा वा. पुढे 8. बाकी सगळे गप्प बसा, शांत बसा. पुढे येत नाही गुरुजी. हा पाढा येत नाही मग शाळेत कशाला येते? अण्णा पाठवतात. हा अरे गप्पा बसा, शांत बसा तुम्ही. अरे मग काय शिकणार तुम्ही? तुम्हाला शिकायची इच्छाच नाहीये. बस खाली. चला आज आपण असं करूया, मी तुम्हाला एक सगळ्यांना एक एक प्रश्न विचारतो की मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचं? बाळू तू बरं. हा सांग बघू आता तुला कोण व्हायचंय मोठेपणी? मला मोठेपणी गांधीजींच्या चळवळीचा कार्यकर्ता व्हायचंय. अरे सरकारी शाळेत तू अशी विधानं करतोस? तूही मरशील आणि मलाही मारशील. बस खाली. तू सुनंद तू उठ बघू. सांग बघू तुला मोठेपणी कोण व्हायचंय? सांग. मला माझ्या आईसाठी काहीतरी चांगलं करायचंय.
तिला सुखी करायचे. वा वा, छान छान छान. बस खाली, बस खाली. राय बा, तू उठ, उठ बघू. सांग, तुला मोठेपणी कोण व्हायचं? मला विलायते शिकायला जायचं आहे. माझ्या वडिलांची तशी इच्छा आहे. बस खाली, बस. सुशीला, तुझं काय? तुझं लग्न होणार, तू संसार करायचास का तूही वकील होणार विनायकरावांसारखी? शांत बसा, शांत बसा. सांग बघू. मी घर सांभाळणार, नवीन पिढी घडवणार, संस्कार करणार, देवाची पूजा करून घर पवित्र राखणार. माझे अण्णा म्हणतातही की मोठी जबाबदारी आहे. माझी आई जे करते, जे आपल्या देशात घराघरात बायका राबतात, त्यांनीच देश घडतो. खरं बोलली सुशीला. आलास बाळू? आणलंस? काका, एक शिपाई नेमका तिकडे आला होता मी हे घेताना. त्याला कळलंही नाही, मी त्याला चुकवून आलो. घाबरला नाहीस ना? नाही काका, शिवाजी महाराज कोठे घाबरले होते मुघलांना. उलट त्यांनीच मुघलांना घाबरून सोडलं होतं. म्हणून तर आपलं मराठी राज्य स्थापित झालं. आज आपल्या देशासाठी आपल्याला ब्रिटिशांसोबत असंच सळोगापळो कराव्यास हवे. ते झाला ना की छान कचेरीत अधिकारी होईल ना. अहो, बॅरिस्टर म्हणजे वकील. अगं बाई, हो का? मग वकील तर सुशिलेचे वडीलही आहेतच की.
मग ते शिकायला विलायतेत कशाला जायला पाहिजे? अहो, इथे आपल्या देशात शिकले ना की त्याला वकील म्हणतात आणि विलायतेत जाऊन शिकलं ना की त्याला बॅरिस्टर म्हणतात. कळलं? सुशीलचा देव तू, सुशीलचा देव, सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. अहो रायबा कुठे? अरे रायबा, वाढलंय जेवायला, ये लवकर. बस. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. जय जय रघुवीर समर्थ. आज पण मेथीच? अहो तब्येतीला चांगली असते मेथी, खायलाच हवी हो. या. शाळेत की नाही आज एक मी प्रश्न विचार की मोठे होऊन तुम्हाला काय व्हायचे? रायबा म्हणाला मला विलायतेला शिकायला जायचे आहे. सगळ्यांसमोर का सांगितले? गुणाचा पोर हो माझा. अहो मला हसू का आले माहितीये का? रायबाला सोडून दुसऱ्या एकाही विद्यार्थ्याला असे स्वप्न सुद्धा पडले नाही. आपला रायबा मोठा बॅरिस्टर होणार बघा. विलायतेला जाऊन शिकणार, मोठा बॅरिस्टर होणार आणि गावात मोठ्या थाटात मिरवणार. अच्छा, म्हणजे ते बॅरी बॅरी बॅली राहू द्या, बॅरिस्टर. हो तेच ते झाला ना की छान कचेरीत अधिकारी होईल ना. अहो बॅरिस्टर म्हणजे वकील. अगं बाई हो का? मग वकील तर सुशिलेचे वडीलही आहेतच की. मग ते शिकायला विलायतेत कशाला जायला पाहिजे? अहो इथे आपल्या देशात शिकले ना की त्याला वकील म्हणतात आणि विलायतेत जाऊन शिकलं ना की त्याला बॅरिस्टर म्हणतात. कळलं? हो आई, मला मात्र सुशीला जे म्हणाले ते छान वाटलं. हो, काय म्हणाली रे ती? मी घर सांभाळणार. नवीन पिढी घडवणार. संस्कार करणार. देवाची पूजा करून घर पवित्र राखणार. माझे अण्णा म्हणतातही की मोठी जबाबदारी आहे. माझी आई जे करते, जे आपल्या देशात घराघरात बायका राबतात, त्यांनीच देश घडतो. अगो बाई, खरे की काय गुणी पोर हो. हो, खरंच गुणी पोर. नक्कीच आईच्या वळणावर गेली असणार. सुशीला म्हणजे ना संसारी पोरगी. मोठा छान संसार करेल होती. अभ्यासातही हुशार आणि वडीलधाऱ्यांशी सुद्धा तिचं आदरानं बोलणं. सर्वांशी मन मिळाऊपणानं तिचं वागणं अतिशय छान. हो ना, म्हणूनच मला ती आपल्या रायबासाठी योग्य आहे असं वाटतं हो. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव, सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. अगो बाई, खरे की काय गुणी पोर हो. हो, खरंच गुणी पोर. नक्कीच आईच्या वळणावर गेली असणार.
सुशीला म्हणजे ना संसारी पोरगी. मोठा छान संसार करेल होती. अभ्यासातही हुशार आणि वडीलधाऱ्यांशी सुद्धा तिचं आदरानं बोलणं, सर्वांशी मन मिळावूपणानं तिचं वागणं अतिशय छान. हो ना, म्हणूनच मला ती आपल्या रायबासाठी योग्य आहे असं वाटतं. हो, खरं सांगायचं तर वंच, मला ना रायबा पसंत आहे हो सुशिलेसाठी. सुशिले अगं बाईचा देव एकच, तिचा नवरा. नवरा हाच बाईचा देव असतो. खरं का रे? मग माझा देव कोण? तू नाहीस? रायबा माझा देव? पण गिरीधरराव किंवा रायबा जे शिक्षण घेत आहे ते सामाजिक गरज म्हणून, ज्ञान म्हणून नव्हे. आणि कसे आहे ना लक्ष्मीबाई, सामाजिक गरज ही समाजाच्या रचनेनुसार बदलत असते. आज आपल्याला जे महत्वाचे वाटते ते उद्या खूप महत्वाचे असेलच असे नाही. एक मुलगा काल रात्री मला पाहून पळाला, त्याला शोधतोय मी.
अरे आकाराला येते माती दगडात बसे मुहूर्ती, हे आकाराला येते माती दगडात बसे मुहूर्ती. हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव. घाबरला नाहीस ना? नाही काका, शिवाजी महाराज कोठे घाबरले होते मुघलांना. अगो बाई, खरे की काय गुणीपोर हो. हो, खरंच गुणीपोर. नक्कीच आईच्या वळणावर गेली असणार. सुशीला म्हणजे ना संसारी पोरगी, मोठा छान संसार करेल होती. अभ्यासातही हुशार आणि वडीलधाऱ्यांशी सुद्धा तिचं आदरानं बोलणं, सर्वांशी मन मिळावूपणानं तिचं वागणं अतिशय छान. हो ना, म्हणूनच मला ती आपल्या रायबासाठी योग्य आहे असं वाटतं हो. तुम्ही पण ना कुठे काय बोलायचं याचा नेमच नाही तुम्हाला. लग्न संसार ह्या विषयाशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का? आता ह्यात काय चुकीचं बोलले मी? अहो, तुम्ही त्याच्या मनात लग्नाचा विषय टाकला. त्याला मला विलायतेला शिकायला पाठवायचंय. नको तो विषय त्याच्या मनात भरवताय तुम्ही. राहू दे. आपणास पूर्वी सांगूनही आपण आपल्याच मनाचं खरं करता. तसं नाही हो. आपला रायबा उद्या विलायतेत जाणार, त्याला तिथलीच कुणी आवडली म्हणजे. आता विलायतेतली मड्डम करून आणण्यापेक्षा इथूनच लग्न करून धाडलं तर काय वाईट हो. असा आपला माझा विचार हो. रायबा शाळेत का नाही आला? तो आठवड्यातून 4दा येतो कुठे शाळेत. हा ना, इथे शाळेत यायला नको आणि विलायतेत जाणार शिकायला. मोठी स्वप्न असणं काही वाईट आहे का? पाण्याला घाबरणाराने खलाजी होण्याची स्वप्न बघणार वेडेपणा आहे. आता पाऊल गेला असता विलायतेत तर हे योग्य होतं. मी आणि विलायतेत शक्यच नाही.
आपल्या साधू संतांनी जे पूर्वपार लिहिले होते ते आता कुठे थोडे थोडे उमगते त्यांना. ते काय शिकवणार? ते आपल्याला गुलाम करणार. ज्ञान मिळवायचं तर भंडार आहे आपल्याकडे. अगदी रामायण महाभारत सारखा काव्यातून जीवन कळतं. तू वाचलेस? मग काय तर. माझे बाबा मला रोज गीतेची व्यसनं शिकवतात. हे तो बघ रायबा. तो आतापर्यंत रागात आहे. तो नाही जर आपल्या सोबत. नाही रे, त्याला त्याची चूक कळली असणार. तुम्हाला तुमची चूक कळली असेल तर मी तुम्हाला माफ करतो. चला आता. खरं सांगायचं तर वंच, मला ना रायबा पसंत आहे हो सुशिलेसाठी. म्हणूनच मला ती आपल्या रायबासाठी योग्य आहे असं वाटतं हो. आज मला उशीर होणार आहे तर जेवायला थांबू नका. हं? का हो? आज त्या अधिकाऱ्याची भेट घेईन. विलायतेला जाण्याची परवानगी तोच देईल. अहो पण विलायते आधी जर आपल्या रायबाचं लग्न ना तुम्ही त्याच दिवशी म्हणालात ते पटलं मला. विलायतेला जाऊन कोणी मड्डम आणण्यापेक्षा इथेच त्याचं शुभमंगल उरकून पाठविलेलं बर. तेच म्हणत होते मी. तसेही बालविवाह बेकायदेशीर करण्याचा कायदा अजून मंजूर झालेला नाही. त्याआधी आपल्याला रायबाचं शुभमंगल उरकून घ्यावं. कसं? नाहीतर रायबाच्या गळ्यात हार आणि आमच्या हातात बेड्या. काहीतरीच बोलायचं. बाई बाई बाई. पण ते सुशिलेच्या घरी बोलणं कराल ना? तुला काय वाटतं? त्यांना पसंत आहे ना आपला रायबा? अहो म्हणजे काय, आपल्या रायबासारखं आहेच कोण? मी विनायकरावांशी बोलणं करीन, पण योग्य वेळेत. येतो मी. बरे. ऐकलंस का ग? सासू होणार आहे आता मी. मग काय बाई चिंताच नाही.
एका जागी बसून फक्त काम सांगेल. आत्ता तरी काय करता? किती वेळा समजवायचे तुम्हाला, सुशिलेच्या लग्नाचा विचार करायची गरज नाही. तो रायबा सुशिलेसाठी योग्य वाटत नाही. आपण काय योग्य नाही पाहिलं ना वंच, हे असं आहे. आता तुम्ही तरी समजवा, रायबा एवढा श्रीमंत आहे. श्रीमंत श्रीमंत तर आनंदीबाईचं सासर सुद्धा आहे, हो ना ग? दादा, माझ्या सासरचं नाव काढू नकोस. लग्नच का केलं असं वाटतं बघ मला. दादा, तू पण का काढतोस त्या अभद्र गोष्टी? अरे वहिनी, सुशिलेच्या लग्नाचं बोलतायत ना. आणि दादा, सुशिलेचं लग्न व्हायलाच हवे हो आता. अहो, रायबाचं घराणं पुढारलेल्या विचारांचं आहे. रायबा तर म्हणे विलायतेला जाणार आहे शिकायला. शिवाय वडील शिक्षक आहेत, अजून काय हवं? अहो, शिक्षणाचं महत्व अनन्यसाधारण आहे. पण गिरीधरराव किंवा रायबा जे शिक्षण घेत आहे ते सामाजिक गरज म्हणून, ज्ञान म्हणून नव्हे. आणि कसे आहे ना लक्ष्मीबाई, सामाजिक गरज ही समाजाच्या रचनेनुसार बदलत असते. आज आपल्याला जे महत्वाचे वाटते ते उद्या खूप महत्वाचे असेलच असे नाही. असे कसे? ज्या गडकिल्ल्यांसाठी शेकडोंनी प्राण दिले ते त्या सामाजिक रचनेसाठी महत्वाचे होते. आज त्या गडकिल्ल्यांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. का? समाज बदलला. अरे पण त्याचा लग्नाशी काय संबंध दादा? मतितार्थ असा की या जगात जगायला जे लागते ते मिळवणारा माणूस शोधू नका. सुशिलेसाठी असा वर शोधा जो माणूस म्हणून चांगला आहे, संस्कार चांगले आहेत, विचार चांगले आहेत. मग तो गरीब असला तरी चालेल, घराणं नसलं तरीही चालेल. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे की तो स्त्रीला एक व्यक्ती म्हणून पाहणार आहे. तिच्या मतांची कदर करणारा असा हवा मुलगा. कारण आपली सुशीला स्वतःची मतं असणारी आहे. कोणाचा आत्मविश्वास वाढवताय? काही नाही, अभ्यास करून आत्मविश्वास वाढत होता असा अभिमान होतो. काल रात्री कुठे होतात? सुशीलचा देव तू, सुशीलचा देव, सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. तिच्या मतांची कदर करणारा असा हवा मुलगा.
कारण आपली सुशीला स्वतःची मतं असणारी आहे. स्वतःचं मत काय असतं? बाईला काय ठरवायचं असतं? नाही, मला काही कळलं नाही. त्यांच्या अशा या वागण्यामुळे सुशिलेचं चुकीचं मत झालं नाही म्हणजे मिळवलं. वंसाब, मला ना इतकंच कळलंय की यांना काही रायबा पसंत नाहीये. म्हणजे तू क्रांतिकारक होणार? होणार काय, झालोय. खरंच? महाराज, तुम्ही तर अटके पार झेंडे लावलेत. त्या लखोटात काय होतं? हल्लीच रुद्रनाथ नावाचे एक मोठे क्रांतिकारक आहेत. सध्या भूमिगत आहेत, पण सुशिलेच्या वडिलांसोबत देशभक्ती करतायत. म्हणजे तुम्ही नेमकी काय करणार? नेमकं ते काय माहिती नाही, पण विनायक काका म्हणत होते प्रयत्न सर्वांकडून केले गेले पाहिजेत. थेंब थेंब तळे साचे. आपल्या गावातून जरी आपण ब्रिटिशांना पळून लावलं ना तरी खूप मोठं कार्य. त्याने इतरांचा आत्मविश्वास वाढतो. कोणाचा आत्मविश्वास वाढवताय? काही नाही, अभ्यास करून आत्मविश्वास वाढत होता असा मी म्हणत होतो. काल रात्री कुठे होतात? घरी झोपलो होतो. घरी झोपलो होतो. एक मुलगा काल रात्री मला पाहून पळाला. त्याला शोधतोय मी. पण काका, तुम्हाला पाहून तर कोणीही घाबरेल. काय? तुमचा रुबाबच तसा आहे ना. तुम्ही रुबाबात उभे राहतात तर घोड्यांच्या दौडीचा आवाज येतो. घोड्यांच्या दौडीचा आवाज? मग मी काय तुम्हाला? अरे हा हा हा, घोड्यांच्या दौडीचा आवाज. नवीन साहेब आले वाटतं. नवीन साहेब? हो, रुद्रनाथला पकडायला आलेत. कुठे चाललात गडबडीत? तुम्हाला कळले नाही? नाही. गावात नवा साहेब आलाय. पहिली संक्रांत आम्हा व्यापाऱ्यांवर असते, तेव्हा आधी दुकानातील सामान कमी करायला हवे. मेल्यांची नजरच वाईट हो. पण आपल्या गावात अधिकारी हवाच कशाला? त्या क्रांतिकारी रुद्रनाथांना पकडायला नेमले म्हणे. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव, सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. नवीन साहेब आले वाटतं. नवीन साहेब? हो, रुद्रनाथला पकडायला आलेत.
सुशीला सुशीला कोण आहे? नवीन साहेब. साहेब नाही म्हणायचं, अधिकारी म्हणायचं असे अण्णा सांगतात. का? साहेब म्हटलं की आपण गुलाम होतो. अधिकारी हा एक पेशा आहे. काय झाले? कुठे काय? चल शाळेला उशीर होतोय. चल. ओ दामू शेठ, कुठे चाललात गडबडीत? अहो तुम्हाला कळले नाही? नाही. गावात नवा साहेब आलाय. पहिली संक्रांत आम्हा व्यापाऱ्यांवर असते, तेव्हा आधी दुकानातील सामान कमी करायला हवे. मेल्यांची नजरच वाईट हो. पण आपल्या गावात अधिकारी हवाच कशाला? त्या क्रांतिकारी रुद्रनाथांना पकडायला नेमले म्हणे. मी पळतो. ते ब्रिटिश आपले राज्यकर्ते म्हणजे आपले मायबाप झाले की नाही? त्यांच्यासाठी आपण गुलाम आहोत. नाहीतर आपण आहात मांजर आणि वागायचे मात्र वाघासारखे. त्याने बखोटीला धरून ते उडवून देणार की नाही? अरे ते ब्रिटिश ते वस्ताद आहेत. चूक झाली ना ते आपल्याला शिक्षा हे करायचेच. काय रे, तुला काय झालं घाबरायला? तू होतास ना तिथे? हो.